त्या बापाला घेऊन मी कुठेही जाणार नाहीये. एक मिनिट, माझ्या वडिलांना बाप वगैरे म्हणायचं नाही हा. आणि मला कळतच नाही तुला माझ्या बाबांपासून प्रॉब्लेम काय आहे. तो माणूसच प्रॉब्लेम आहे. मी कोण आहे त्यांचा जावई आहे ना, ड्रायव्हर सारखं वागवतात मला. हा, काल गेलो होतो त्यांना घेऊन, एका ठिकाणी भूक लागली म्हणून थांबलो तर 60 रुपये दिले आणि मला बोलले ओ तुम ओ टेबल पे बैठो, ए हम इधर खाना खाएंगे. मी काय ड्रायव्हर आहे मी? हसू नकोस रसिका. काल तुझ्याच डोळ्यांसमोर झालं ना जे झालं ते. त्या पार्किंग मधल्या एका माणसाला त्यांनी काय विचारलं, अरे तुम्हारा गाडी और ड्रायव्हर इधर ही है, हमारा गाडी है, ड्रायव्हर किधर है, असं का विचारलं. लोकांना काय ओळख करून देतात ते, ए मेरी लडकी है, ए मेरे ड्रायव्हर बापू है. कोण आहे मी? अरे तुला माहितीये ना, आयुष्यभर ते ड्रायव्हर सोबतच फिरले रे, मोठे अधिकारी होते ते, हाताखाली ड्रायव्हर असायचा त्यांच्या. माझ्या आईपेक्षा जास्त वेळ त्यांनी ड्रायव्हर सोबत घालवलाय. त्यामुळे ना त्यांना असं ड्रायव्हर बद्दल एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं, म्हणून प्रेमाने वागतात रे तुझ्याशी ते तसं. प्रेम बिम काय नाही, सूड भावना आहे, मला कळतंय. आणि एवढंच जर प्रेम आहे ना ड्रायव्हरसाठी तर ड्रायव्हर पाळा म्हणावा एखादा. मी नाही सोडणार आहे तुझ्या त्या बापाला म्हाताऱ्याला. याला अर्थच नाही या पृथ्वी. हा, मी बरोबर. तुझ्या आईला घेऊन जाते ते दरवेळी. आणि आईलाच पाहिजेस तू, कारण माझी आई ना बिचारी गरीब गाय आहे. हो का? अच्छा, तुझ्या आई गरीब गाय आणि तू कोण आहेस? तिचं दुडक्या चालीत चालणार असं वासरू. हो, हे दुडक्या चालीचं वासरू आता इथे घरात बसून फुटबॉलची मॅच बघणार आहे. काय करायचं ते कर. याला अर्थच नाही पृथ्वी. यार मी आणि माझ्या माहेरच्यांना काही महत्वच नाहीये का? नाहीये. तुला तर हे फुटबॉलची मॅच महत्वाची वाटते. हो. कधी कधी असं वाटतं ना, तुझ्या कमरेत लात घालावी आणि फुटबॉल सारखं लांब फेकून द्यावं तुला. मला फुटबॉल सारखं फेकशील, स्वतः फुटबॉल झाली असते बघ. पृथ्वीक, तोंड सांभाळून बोल. काय वाटेल ते बोलतोय तू आता. अरे झालीस फुटबॉल, मला बघवत पण नाही तुझ्याकडे. कसं आहेस रे तू? काय? आधी मधुबाला म्हणायचंस ना मला. मधुबाला, मला माफ कर, मी हिला मधुबाला म्हणालो होतो. अरे तू आहे ना घुस आहेस, घुस. तुझ्या या नाचणाऱ्या भोया बघितल्या ना, असं वाटतं छाटून टाकाव्या. स्वतःच्या तोंडाकडे बघितलंस का कधी? उंदीर आहे उंदीर. तुझ्या थोबाडाकडे बघितलं ना की तुझ्या या मिशा छाटून टाकाव्याशा वाटतात मला. अरे मग एवढा त्रास होता तर निघ माझ्या घरातून. तू निघ रे. अरे तू निघ ना. तू निघ, मी का निघू? अरे मुळात ना माझं नशीब फुटलंय. देवाने ना तुला मारलंय माझ्या गळ्यात. अरे देवा, आम्ही ऐकलो होतं वरती स्वर्गात तू लग्नाच्या गाठी बांधतोस. सोडव ही गाठ, मला डिवोर्स द्यायच्या पासून. देवा, मलाही राहायचं नाही या माणसाबरोबर. मलाही ही गाठ सोडवूनच हवी आहे कायमची. तू गेलीस ना गाठ सुटेल. तू जा ना. तू गेलास खट. What up, dude? What up, babes? Hi, hello. ए कोण आहे तू? कोण आहे तू? Dude, I'm Dev, dude. म्हणजे? I mean, I'm देवदूत. मला देवाने इथे पाठवलंय. हाय, हॅलो. Oh my God. एक मिनिट, म्हणजे वर देवाने तुम्हाला, म्हणजे तुम्ही देवाचे दूत आहात. मी आणि- तेच बोललो आता. मी पाया पडते, मला आशीर्वाद. No. We don't do these things here, please. ए वकांडा फॉर थांब एक मिनिट. कोणाच्याही पाया पडतीयस तू, कोणाच्याही. हा कोण आहे माहितीये तुला? तुझं डोकं फिरलंय का? अरे आपली, एक मिनिट, आमची भांडणं बघून तुम्हाला देवाने खाली पाठवलंय. या, हे ना, या. बरोबर आहे, बरोबर. मला नाही या माणसाबरोबर नाही राहायचंय. तुम्हाला बरोबर पाठवलंय देवाने. Thank you. ए क्या है तुम? फॅन्सी ड्रेस. कोण आहे तू? मी देवदूत आहे. तू दरवाजा बंद असताना आत कसा आलास? तुझ्याकडे आमच्या घराच्या किल्ले आहेत. अरे, चोर आहेस मी तू? पृथ्वी, माझा तो या देव- देवदूतावर विश्वास आहे. आणि मुळात देवदूत नाहीये तो, त्याची भाषा ऐक. मी तेच म्हणते, भाषा आणि चमत्कार कशाला हवाय? या. तो देवदूत आहे सिद्ध करायला. त्याच्या चेहऱ्याकडे बघ, बघ काय तेजपुंज चेहरा आहे. प्लीज. कसं वलय निर्माण झालंय त्याच्यामध्ये बघ. थँक्स यार, थँक्स वहिनी, थँक्स. काय झालं, मी असं ढगातून चालत होतो. ढगातून चालत होतास? या जस्ट अ कॅज्युअल वॉक. मी ढगातनं जात होतो, हो, romantic. तेवढ्यात मला देवानी मेलहा केला. काय? एक मिनिट, काय केला? मेलहा. मेलहा. कमॉन यार, संस्कृत आहे. मेलहा प्रथमा. हे संस्कृत आहे, म्हणजे कुठल्याही शब्दापुढे आहा लावलं की संस्कृत. मग त्या दिवशी ही छान दिसत होती म्हणून मी आहा असं म्हटलं, तेव्हा मी संस्कृत बोलत होतो. नाही, तू उपहासात बोलत होतास. तुला कसं कळलं? कारण मी देवदूत आहे यार. काय तू करतोय? एक मिनिट. मला देवानी मेलहा केला. तो म्हटला अर्जंटीनं खाली जा आणि एक कपलम आहे ज्यांना देवानी बांधलेली गाठ सोडायची. सो टेल मी, पटकन झटकन फाटकन मी काय करू? तुला कसं कळलं? अरे किती काय देवदूत आहे, किती वेळा सांगू मी? बरोबर देवाने या. सांगितलं आम्हाला ही गाठ सोडवून हवी आहे. Yes. मला आता या माणसाबरोबर राहायचं नाही. मला डिवोर्स हवा या माणसापासून. आणि त्यानंतर कोणीतरी छान
समजूतदार कर्तृत्ववान पुरुष माझ्या आयुष्यात आला तर मला तो हवाच आहे. जो शब्द बोलता येत नाही तो पुरुष पाहिजे हिला. या वेट अ मिनिट. हे काय काढलं तुम्ही? टॅप काढलात ना? या हा हे बघा मला आता ना ऍक्च्युली विश्वास बसला होता थोडा की तुम्ही देवदूत असाल, पण तुम्ही टॅप काढलाय. येस कसं आहे, ही टेक्नॉलॉजी आमच्याकडे बिग बँग पासून आहे. Big Bang पासून? या नाव जस्ट शट अप. Yeah, ओके जस्ट कनेक्ट मी टू stupid.com. एक जस्ट एक क्वेश्चन, एक stupid.com काय आहे? हा नाही, प्रेम जुळवायचं असतं तेव्हा cupid.com, तोडायचं असतं तेव्हा stupid.com. नाही शट अप. ओके येस. तुमचं वय काय आहे? बायकांचं वय विचारायचं नसतं, कोणी सांगितलं नाही का तुम्हाला? अरे बापरे, देवडुडालाही तुम्ही वय सांगणार नाही बायका. ओके ओके स्कॅन झालेला आहे, वय कळलेलं आहे. मी टाकतो /डिवॉर्सी अधिक हा मेल अधिक हा डेस्परेट एंटर असतो. हे काय केलं तुम्ही? हा हे काय केलं? ते कोडिंग केलं ना मी. आमच्याकडे ते असं असतं. ओ. ओके जस्ट वेट. अरे बाई. बापरे, खूप लिस्ट आलेली आहे. लग्न करताना तर खूप गयावया करता, डिवॉर्स पटकन. हा एक चांगला आहे. करण कपूर बॉलिवूड स्टार आहे, त्याचा डिवॉर्स होतोय. तुम्हाला करून टाकायचं, आपण जुळवून देऊ. हे करण कपूर तो बॉलिवूड मधला. मी बोललेलंच परत तुम्ही बोलताय, म्हणजे मला काही कळत नाही. माझा विश्वास नाही बसला. असं तो उंच गोरा पण Yep. घारे डोळे, Yep. कुरळे केस, अशी Yep. दाट दाढी येते Yep. त्याला आणि सिक्स पॅक्स. बस 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 खूप झालंय वर्णन, बस. एक मिनिट साईडले ऐका ना. काय विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, या. मला एक सांगा, करण कपूर हिच्यासाठी या. तो कोण आहे? बॉलिवूडचा स्टार आहे. हा मग? ही कोण आहे? सोसायटीची मिसेस आषाढ क्वीन. ती पण रनर. असू दे. करण कपूर पाहिजे तुला? जुळव. चढतोय. हिला करण कपूर दिला ना? मला करण कपूरची बायको पाहिजे. हे बघ लॉजिकल आहे. हे बघ, त्याचा डिवोर्स होणार, बायको फ्री होणार. तुमले लो करण कपूर. कोण करण कपूरची बायको? ती ही मिस जमायका. या. तिचं नाव काय ते? हे कश्मीरा मर्नांडिस. येस ती हवी आहे तुला? येस सुनो ना. तुला येस. तुझ्यापेक्षा कैक पटीने सुंदर आहे ती. समुद्राच्या लाटांसारखा फिगर आहे तिचा. रुपेरी वाळू सारखे केस आहेत तिचे. नशिले डोळे आहेत. ओठांखाली ना एक नाजूक बारीक तिळ आहे. इथे गाला इथे पण आहे मानेवर. मानेवर गाला. तुम्हाला कसं माहितीये? मला म्हणजे फुरसत से बना आहे ना उसे. ऍक्च्युली तिला बघितलं ना की असं वाटतं तिला ए बस खूप झालं. कसं वर्णन करतोय? हा लाळगोट्या लाळ बघा कशी सांगते. सांडणार. तिला बघून मी आयुष्यभर लाळ सांडणार, पण मला तीच हवी. ओके. हिचं मला माहित नाही, माझं करून द्या. त्याच्या आधी तुला एक आरसा देतो मी. ओके. त्यात बघ. I'm just joking. Hey, no. I know you're special. ये कर. ये कर. हाँ, कुछ नहीं. चल, तुला देगा मैं. तुझे सब कुछ देगा. काय तुमची रिक्वेस्ट इथे डन करू? ओके, रिक्वेस्ट डन. ए, रुको जरा, सबर करो. डिवोर्स का झालाय तिचा माहितीये का तुम्हाला? नाही, ते नाही माहिती. 8 मांजरी आहेत, 4 कुत्रे आहेत. ती रात्री सगळ्यांना कुशीत घेऊन झोपते. कोण जवळ आलं तर त्या मांजरी बोचकारतात, कुत्रे चावतात. चालणार आहे तर आत्ता डन करतो. चालणार आहे? म्हणजे मला चालणार आहे. तुम्ही काय आहे काश्मीराचं ह्याच्याबरोबर लग्न करून टाका. ओके. कसं आहे ना, आमच्या पृथ्वीक्यात ना त्यांना सायनसचा त्रास आहे. त्या मांजरीचे केस नाकात जातील ना, त्या शिंकून जीव जाईल ना, तेव्हा कळेल त्याला. आणि सगळ्यात महत्वाचं, ते कुत्रे मांजरी जेव्हा हा काश्मीरावर प्रेम करायला जाईल तेव्हा चावतील ना, तेव्हा 14 इंजेक्शन बेंबीत घ्यायला लागतील. तेव्हा किंमत कळेल रसिकाची. तुझी किंमत. बेंबीत घेईन इंजेक्शन. हे काय अघोरी प्रेम आहे तुमचं? जरा कमी करा हे. एक फक्त हा, काय कुत्र्या मांजरांचं काहीतरी सॉर्ट करा ना प्लीज. नाही, सॉर्ट होण्यासारखंच आहे, पण कसं आहे, कुत्री मांजरी आहेत ना, ती मुद्दामून नाही ना येत अंगावर. Correct. तर कोणीतरी त्रास दिला तरच ते अंगावर येतात. Okay. काय करण कपूर आहे तो तिला खूप मारायचा बिचारीला. करण कपूर मारायचा? हा दिसताना तो असा सोशली खूपच आहे, जसं गुड बॉय, चॉकलेट बॉय दिसतो, पण तसं नाहीये. तसा तो अजिबातच नाहीये. तो खूप मारायचा. एवढं मारलं, एकदा जॉ तुटला तिचा. सगळे जे जॉईंट्स आहेत ना तिचे, ते जॉईंट आहेत ना तिचे, म्हणजे बाकी काहीच नाही. नाकाचा नो जॉब केलेला आहे, प्लॅस्टिक सर्जरी केलेली आहे बिचारी. म्हणजे ती अशी नाही का, अशी सुंदर वगैरे? एवढं सगळं आहे तिचं? अरे काय करणार, आम्हाला आम्ही जेव्हा बनवलं त्या करण कपूरला आम्हालाच झाला रे यार, आम्ही काय माणसं बनवतोय यार. फायर केलं होतं त्या देवदूतला, माहिती आहे आम्ही. ओ, पण मग ते हे कन्फर्म आहे की करण कपूर मारतो? येस. मग हिचं लग्न लावून द्या.
4-5 लाता बुक्या खाईल ना तेव्हा हिच्या लक्षात येईल की पृथ्वीत काय होता. आपला माणूस, आपला नवरा आपल्याला फक्त टोमणे मारायचा, हा परका माणूस लाता मारतो. तेव्हा तिच्या लक्षात येईल आधीचा नवरा किती बरा होता. याचं त्या मांजर चावी काश्मीरा बरोबर लग्न लावून द्या. हा, मग हिचं- शिंकून जीव जाईल तेव्हा कळेल याला. हो, मग एक काम करा, हिचं त्या निळ्या डोळ्यांचा हिरो आहे ना त्याच्यासोबत लग्न लावा. या. डोळे निळे, ही काळी निळी पाहिजेच पाहिजे. स्वतः डोक्यात जाऊ तू नको. पण डोक्यात गाईज जाते मला. तू गाईज कसं बोलली? गाईज थांबा ना. हा देवडुडे यार, मी काहीतरी रिस्पेक्ट ठेवा यार माझा. I am sorry. तुम्ही ठरवा तुम्हाला एकत्र राहायचं का डिवोर्स हवाय, नाही तर मला ते डिलीट असतं करावं लागतं नाही, यार. delete नाही, असतं. delete नको. हा. हे आमचं ठरलंय. ओके, ओके. आम्हाला वेगळं, नाही वेगळं. राहायचं एकत्र, आम्हाला वेगळंच व्हायचंय. वेगळं काय- ऑप्शन हा, द्या ना काय- अरे काय वेगळं ऑप्शन द्या यार. केवढं सगळं जुळवून आणावं लागतं तुम्हाला माहितीये का. प्रत्येकाला असं प्रत्येकाची इच्छा आम्ही नाही देऊ शकत. आता हास्य जत्रा का सुरू आहे माहितीये का तुम्हाला. का? अरे विराज जगतापला अभिनय करता यावा म्हणून आम्ही सोनी मराठेंच्या डोक्यात टाकलं की हास्य जत्रा सुरू करा. हे हास्यजत्रा हे विराज जगतापसाठी सुरू आहे. आय एम सो सॉरी गॉड, माझ्याकडनं नाही वर रावत आता हे मी सांगून टाकतो सगळं. विराज जगतापसाठी सुरू आहे. येस, अरे कार्यकारण छोटच असतं, विश्वाचा पसारा खूप मोठा असतो रे. हा अख्खं विश्व हे मिल्की वे वगैरे का बांधलंय माहितीये का आपण. पायस साठी. पायस म्हणजे तो हास्य जत्रेतला असिस्टंट. हे अख्खं जग फक्त म्हणजे हे अख्खं जग फक्त त्याच्यासाठी चाललंय सगळं. आय नो. अरे बाकीचे कोण नसले असते तर कसं काय तो बोलला असता, छान झालं, मस्त केलं, गौऱ्या मेकअपला जा, हे कधी कोणाला म्हणणार. वेगळंच आहे. अरे मग काय, त्या होतकरू चित्रकारांसाठी समीर चौगुलेचा जन्म केलाय आम्ही, त्याला सांगू नका. आणि ते समीर चौगुले आणि त्याचं कपाळ हे हक्काचं मॉडेल आहे. येस येस. अरे मगर, साप, नाग, कुसर हे का निर्माण झालेत का. चेतनाला ऍक्टिंग मध्ये क्रिएटिव्हिटी मिळावी म्हणून, व्हेरिएशन मिळावं म्हणून. हे एवढं सगळं करावं लागतं रे बाबा. देवदूत यार. आय नो. म्हणजे किती डीपली जाऊन तुला स्क्रीन प्ले लिहावं लागत असेल ना. डीपली आमचे काही देवदूत हास्य जत्रेसाठी स्किट पण लिहितात. हो? त्या लेवलचे आहेत एक मिनिट, सॉरी टू इंटरप्ट यू. येस येस. पण एक आता हास्य जत्रेचा विषय निघालाय म्हणूनच ओंकार राऊतला का घेतलंय हास्य जत्रेत. नाही हा, ते नाही. thanks. काय झालंय की एक चोर होता, त्याला एका बेसिक सेलिब्रिटीची गाडी चोरायची होती, म्हणून आम्ही ओंकारला हास्य जत्रेत पाठवला. त्याला एक सुमार सेलिब्रिटी केला आणि मग त्या चोरंदीची गाडी चोरली आणि त्यासाठी हे सगळं होतं. ओके म्हणजे ऍक्टिंग बिक्टिंगचं काय. प्लीज त्रास देऊ नका. जे काय ते नीट सांगा. कसं आहे बघा, तुमच्या दोघांमध्ये रिलेशनशिप आहे, नातं आहे म्हटल्यावर ना भांडणं होतच राहणार, चांगल्या वाईट गोष्टी होतच राहणार. या प्रोजा हा कॉन्जा आहेतच. आपल्याला त्यातनं पुढे जायचं असतं की नाही, हो की नाही. हा, हो की नाही. मग राहा, एकत्र राहा, चांगले राहा, मला त्रास देऊ नका. इथे खूप बदल घडले ना की जाम रिरायटिंगची लफडी होतात रे, खूप लफडी होतात, मला ती नको आहेत. हा ओके ओके. म्हणजे मला कळलेलं आहे हा, म्हणजे हा. मला काही झालं तरी हिच्याच सोबत संसार करायचा. येस. आणि मला ह्याच्या बरोबरच आयुष्य काढायचंय. या 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 दोघांनी हात द्या. हा, हात एकमेकात पकडा. मी गेल्यावर छान मिठी मारा, मला कळणार नाही असं नाहीये पण हा. येतो. थँक्यू. या. ऐक ना, बोल. जाशील ना बाबांना घेऊन पुण्याला. मी जाणार तुझ्या बाबाला घेऊन. चल.